नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण सर्व विषयांचे मागील वर्षांचे प्रश्न स्पष्टीकरणासह याची एक सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल यामधलाच आपलं पुढचं लेक्चर। त्यामधील प्रश्न क्रमांक 81, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मग इथे पर्याय दिलेले आहेत: आयात व निर्यात, बेळगाव सीमावाद, जलसिंचन व क्रिकेट गैरव्यवहार। मित्रांनो, जेव्हा असे प्रश्न येतात आपण अभ्यास केलेला असतो, नद्या, डोंगरे, खाड्या, प्राकृतिक रचना, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल या विषयाचा आपण अभ्यास केलेला असतो आणि आपल्या वाचनातच असं नाव आलेलं नसतं, त्यावेळी असा प्रश्न सोडवायचा नसतो। तुम्हाला येत नाही म्हणजे बाकी कोणालाच येत नसतो, एखाद्या दुसऱ्या मुलाला चुकून त्याने टिक केलेला असतं आणि चुकून बरोबर आलेला प्रश्न असतो। त्यामुळे अशा प्रश्नांबाबत रिस्क घ्यायची नाही, कन्फर्म माहिती असेल तरच हा प्रश्न सोडवायचा। मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जलसिंचन। आपण माधव चितळे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। माधव चितळे यांचं पूर्ण नाव काय आहे? डॉक्टर माधव आत्माराम चितळे यांचा जन्म हा इसवी सन 1934 मधला। जन्मदिनांक किती आहे? 8 ऑगस्ट 1934। आणि कुठे झाला? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यवतमाळ। कुठे झाला? महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ या ठिकाणी झालेला आहे। पण त्यांचं निवासस्थान कुठे आहे, म्हणजे ते कुठे वास्तव्य करतात? तर ते औरंगाबाद या ठिकाणी निवासस्थान करतात। जरी त्यांचा जन्म हा यवतमाळमध्ये झाला असला तरी ते सध्याचं काय आहे आपलं? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं किंवा आहे। आणि त्यांचा पेशा काय होता? तर ते जलतज्ञ होते। माधव चितळे कोण होते? एक जलतज्ञ होते। आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे विजया चितळे। पत्नी कोण आहे त्यांच्या? विजया चितळे। या माधव चितळे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज वसुंधरा सन्मान। स्टॉकहोम वॉटर प्राइज वसुंधरा सन्मान हा पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 82, महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब हे अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे। हा प्रश्न पालघर पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण। इथे पर्याय दिलेले आहेत: तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू। आपण जी ही सिरीज बघत आहोत, आजचा जो टॉपिक आहे आपला हा अन्नधान्य संदर्भात आहे। कशा संदर्भात आहे? अन्नधान्य या संदर्भात आहे। आपण महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचं कोणतं पीक प्रामुख्याने वापरतो किंवा जिल्हा वाईज त्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक प्रामुख्याने घेतलं जातं, या प्रकारचे प्रश्न आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आहेत। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्वारी। ज्वारी हे पीक महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचं प्रमुख पीक म्हणून घेतलं जातं। मग
ज्वारी याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. ज्वारी हे पीक दोन्हीही हंगामामध्ये येतं. मग ते नांदेड या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा घेतलं जातं आणि सोलापूरमध्ये रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं. त्याचप्रमाणे याला पेरणीच्या काळामध्ये जास्त तापमान आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आवश्यक असतो. ज्वारी हे पीक पेरणीच्या काळामध्ये याला जास्त तापमान व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आवश्यक असतो. त्याचप्रमाणे खोल आणि उपयुक्त मृदा आवश्यक असते. खोल प्रकारची मृदा आवश्यक असते, जेणेकरून यामध्ये ओलावा टिकून राहील. काय राहील? ओलावा टिकून राहील अशा स्वरूपाची याला मातीची आवश्यकता असते. महाराष्ट्रामध्ये एकूण 15% क्षेत्र ज्वारीचे आहे. किती टक्के क्षेत्र आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण 15% क्षेत्र हे ज्वारीचं आहे. मग आपल्याला इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील टिंब इतके टक्के ज्वारी या पिकाचे आहे. मग असंही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्वारी या पिकाचे 15% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. मग त्याचबरोबर तुम्ही बाजरी, गहू, तांदूळ याची सुद्धा माहिती करून घ्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के बाजरीचं उत्पादन घेतलं जातं किंवा किती टक्के गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. बाजरी हे कसं पीक आहे, गहू सुद्धा खरीप पीक आहे का रब्बी पीक आहे, कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं, त्याचप्रमाणे त्याला कशा स्वरूपाची माती आवश्यक असते, जास्तीत जास्त बाजरी व गहू या पिकाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं याची सुद्धा माहिती ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? हा प्रश्न हिंगोली पोलीस भरती 2016 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. यामध्ये प्रश्नांचे ऑप्शन दिलेले आहेत ज्वारी, बाजरी, रागी आणि ऊस. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 रागी. रागी हे पीक कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतले जात नाही. मग या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये ज्वारी, बाजरी, रागी आणि ऊस दिलेलं होतं. तर ज्वारी या पिकाची माहिती आपण याच्या अगोदरच्या प्रश्नात प्रश्न क्रमांक 82 मध्ये बघितलेली आहे. आता आपण बाजरी आणि ऊस याबाबतची थोडक्यात माहिती बघूया. मग बाजरी हे कसं पीक आहे? तर बाजरी हे खरीप हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे. त्याचप्रमाणे या पिकाच्या क्षेत्रामध्ये घट होत आहे. जास्त पीक घेतलं जातं का बाजरीचं? तर नाही. या क्षेत्रामध्ये काय आहे? घट आहे. आणि या पिकाला कमी पाऊस आणि जास्त तापमानाची आवश्यकता असते. कमी पाऊस आणि जास्त तापमान. ज्वारीला काय लागतं? जास्त तापमान आणि मध्यम पाऊस. बाजरीला काय लागतं? कमी पाऊस आणि जास्त तापमान. आणि हे पीक प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये घेतलं जात नाही. कोकण, विदर्भ सोडून कोकण आणि विदर्भ हा भाग वगळता बाकी महाराष्ट्रामध्ये बाजरी हे पीक घेतलं जातं. तर बाजरी या पिकाच्या बियाणांनुसार जाती विचारल्या जाऊ शकतात. आपल्याला खाली प्रश्नांमध्ये दिलेलं असू शकतं की टिंब या खालीलपैकी कोणत्या बियाणांच्या जाती आहेत आणि पर्याय दिलेले असू शकतात. गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ असं दिलेलं असू शकतं. मग आपण बाजरी या पिकाचं जे बी आहे याच्या काही जाती बघूया. मग कोणत्या कोणत्या जाती आहेत? तर समृद्धी, धनशक्ती,
श्रद्धा, सबुरी, शांती आणि प्रतिमा या बाजरी या बियाणांच्या जाती आहेत। आपण याच्या मागचं जे लेक्चर होतं त्यामध्येच हा प्रश्न बघितला होता की श्रद्धा, सबुरी, शांती व प्रतिमा या खालीलपैकी कोणत्या पिकाचे बियाणं आहे, असा प्रश्न आपण याच्या अगोदरच बघितलेला आहे। तो करंटमध्ये विचारण्यात आला होता। मागच्या वर्षीचा जो क्वेश्चन पेपर होता त्यामध्ये या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यामुळे आपण अभ्यास करताना जे पिकं आहेत आपले महत्त्वाचे, ऊस आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू या पिकांच्या जातींची सुद्धा नावं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न आहे, गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? हा प्रश्न सोलापूर ग्रामीण भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे एरंडी। प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धतीत कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? हा प्रश्न लातूर पोलीस भरती 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। इथे ऑप्शन दिलेले आहेत, ऊस, फलोत्पादन, कापूस आणि तेलबिया। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फलोत्पादन। फळबागा असतील किंवा भाज्या, फुले यांच्या लागवडीसाठी आपल्याला ठिबक सिंचनाचा जास्त प्रमाणात वापर केल्याचं पाहायला मिळतं। मग आपण ठिबक सिंचन याविषयी थोडक्यात माहिती बघूया। ठिबक सिंचनचा शोध कोणी लावला? तर हा शोध लावलेला आहे ब्लास यांनी। आणि सर्वप्रथम हा शोध कुठे लागला? तर हा शोध लागलेला आहे इस्रायलमध्ये। कोणत्या ठिकाणी? इस्रायल या देशामध्ये ठिबक सिंचन या पद्धतीचा शोध लागला आणि त्यानंतर ठिबक सिंचन ही पद्धत भारतामध्ये आली। यामुळे काय होतं? पाणी बचत होते। ठिबक सिंचनमुळे पाणी बचत होते आणि किती होते? तर ती 30 ते 60% अशी पाणी बचत होते। अतिरिक्त जो आपल्याला पाण्याचा साठा लागतो जमिनीसाठी किंवा आपण पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पद्धतीने पाणी देण्याची पूर्वीची जी पद्धत होती तर त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाणी लागतं, पण ठिबक सिंचनमुळे आपल्याला 30 ते 60% इतका पाणी बचत होते। आणि यामध्ये उत्पादनाची वाढ आहे। आपण एखाद्या पिकाचं उत्पादन घेतलं तर त्यामध्ये रेग्युलर पाणी देण्याची जी पद्धत आहे त्यापेक्षा ठिबक सिंचनने पाणी दिलेल्या पिकाचं जे उत्पादन आहे ते कमीत कमी 10 ते 12% वाढलेलं असतं। हेही आपण लक्षात घ्यायचं आहे। मग या ठिबक सिंचन पद्धतीचा वापर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम कधी करण्यात आला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आला? तर महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन या पद्धतीचा वापर नाशिक या जिल्ह्यामध्ये 1986 या वर्षी करण्यात आलेला आहे। आपण बघितलं ठिबक सिंचन विषयी महत्त्वाची माहिती। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे पीक कोणत्या विभागामध्ये आहे किंवा महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र कोणत्या विभागात आहे? हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2018 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मग कापूस या पिकासाठी कशी मृदा लागते हे आधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कापूस या पिकासाठी काळी मृदा आवश्यक असते। यालाच काळी कापसाची मृदा असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचप्रमाणे याच मृदेला रेगूर मृदा हे सुद्धा नाव आहे। आणि या मातीमध्ये ओलावा तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते। यामध्ये ह्युमसचे प्रमाण कसं असतं तेही आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये बघितलेलं होतं। सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कसं असतं तेही आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील एकूण किती टक्के क्षेत्रावरती ही काळी मृदा पसरलेली आहे हेही आपण बघितलेलं आहे। जर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित बघितलेलं असेल पहिल्या
पासून, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जाईल किंवा त्या संदर्भात बेसिक माहिती सुद्धा लगेच माहिती असेल. तुम्हाला इथं विचारलं की महाराष्ट्रामधील एकूण किती टक्के क्षेत्रावरती कापसाची काळी मृदा पसरलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे एकूण 3/4, म्हणजेच 75% भागावरती कापसाची काळी मृदा पसरलेली आहे. तसेच कापसाच्या काळ्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण हे कमी असते. कसं असतं? ह्युमसचे प्रमाण कमी असतं. आणि सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण सुद्धा कसं असतं? सेंद्रिय द्रव्ये याचं प्रमाण सुद्धा कमी असतं. यामध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आणि या मृदेलाच काळा रंग का प्राप्त होतो? तर टिट्याने फेरिस मॅग्नाइट मुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. आपण थोडक्यात माहिती बघितली कापसाची काळी मृदा या संदर्भात. मग आपला महत्त्वाचा प्रश्न काय आहे या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विदर्भ. विदर्भामध्ये सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहे? हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, धोंबलकवाडी हे साताऱ्यामध्ये आहे. मग तुम्ही मला सांगायचं आहे उजनी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि भाटसागर हे सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कमेंट करून तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग इथे दिलेले आहेत पर्याय जलक्रांती, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती आणि धवल क्रांती. मग आपल्याला माहिती पाहिजे औद्योगिक क्रांती म्हणजे हे उद्योग क्षेत्रासंबंधी आहे. कशा संबंधी आहे? उद्योग क्षेत्राचा शेतीशी काही संबंध आहे का? नाही. धवल क्रांती कशा संदर्भात आहे? दुधासंदर्भात आहे. दुधासंदर्भामध्ये धवल क्रांती येते. आणि हरित क्रांती ही शेती संदर्भात आहे. हरित क्रांती कशा संदर्भात आहे? शेती संदर्भात. मग हरित क्रांती कधी झाली? कोणी केली? हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? याची सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. हरित क्रांतीचे मूळ जनक कोण आहेत? तर हरित क्रांतीचे मूळ जनक आहेत नॉर्मन बोरलॉग. कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांतीचे मूळ जनक आहेत. आणि हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? तर हरित क्रांतीची सुरुवात 1966 मध्ये खरीप हंगामामध्ये झाली. त्याचप्रमाणे याची जी सुरुवात आहे ती पंजाब व हरियाणा याची सुरुवात पंजाब, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेश. कोणता? पश्चिम उत्तर प्रदेश या ठिकाणी हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली आणि ती खरीप हंगामामध्ये करण्यात आली. कधी करण्यात आली? 1966 या वर्षी. हरित क्रांतीचे मूळ जनक नॉर्मन बोरलॉग हे आहेत. हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गायीची जात नाही?
हा प्रश्न अमरावती पोलीस भरती 2016 यावर्षी विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत। सहीवाल, निमार, खिलार आणि मुरा हे काय आहेत? पर्याय दिलेले आहेत। मग आपल्याला माहिती पाहिजे की कोणती गायीची जात आहे, कोणती गायीची जात नाही, हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 मुरा। मुरा ही गायीची जात आहे का? तर नाही, मुरा ही म्हशीची जात आहे। पुढचा प्रश्न आहे पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2017 यावर्षी विचारण्यात आलेला आहे। इथे पर्याय दिलेले आहेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, आळे पद्धत आणि पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देणे। मग आपल्याला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ठिबक सिंचन। यामध्ये ठिबक सिंचन असल्यामुळे आपलं उत्पादन सुद्धा 10 ते 12% वाढते आणि यामध्ये 60% एवढी पाण्याची बचत होते। सगळ्यात जास्त पाणी कुठे वापरलं जातं? तर पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने पाणी देणे, या ठिकाणी जास्त पाणी वायाला जातं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93 महाराष्ट्रामध्ये भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं? हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत तापी नदी खोरे, कृष्णा नदी खोरे, प्रवरा नदी खोरे आणि गोदावरी नदी खोरे। मग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की भुईमुग हे जे पीक आहे ते कोणत्या नदीच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं आणि भुईमुगाच्या सुद्धा आपल्याला बियाणांच्या जाती माहिती असणं गरजेचं आहे। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 प्रवरा नदी। प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त भुईमुग या पिकाचं क्षेत्र आहे किंवा भुईमुग हे पीक सर्वात जास्त प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये घेतलं जातं। प्रश्न क्रमांक 94 घनसाळ ही प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यामध्ये आढळते? मग आपल्याला तांदळाच्या प्रमुख जाती माहिती असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तांदूळ या पिकाचं उत्पादन कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं किंवा प्रामुख्याने कुठे घेतलं जातं हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग तांदूळ हे जे पीक आहे, तांदूळ हे पीक सर्वात जास्त कोकणामध्ये घेतलं जातं। कुठे घेतलं जातं? कोकण आणि गडचिरोलीचा पूर्व भाग या ठिकाणी तांदूळ हे पीक घेतलं जातं। मग इकडे गडचिरोली असेल, गोंदिया आहे, भंडारा आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तांदळाचं पीक घेतलं जातं। मग घनसाळ ही प्रसिद्ध तांदळाची जात कोणत्या तालुक्यात आढळते? तर घनसाळ ही तांदळाची जात प्रामुख्याने आजरा या तालुक्यामध्ये आढळते। कोरेगाव असेल, जुन्नर असेल, जत यामध्ये तांदळाचं पीक घेतलं जातं का? तर नाही। जरी घेतलं जात असेल तरी अगदी कमी प्रमाणामध्ये, जर पावसाचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणीच तांदळाचं पीक घेतलं जातं। पुढचा प्रश्न आहे पुनरोपण पद्धती टिंबटिंब पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते। हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती 2017 यावर्षी विचारण्यात आलेला आहे। पुनरोपण पद्धती कोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर पुनरोपण पद्धती ही भात या लागवडीसाठी, भात पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते। सर्वात प्रथम काय केलं जातं कोकणामध्ये किंवा ज्या ठिकाणी भाताचं पीक होतं त्या ठिकाणी सर्वात प्रथम तांदळाची जे बियाणं आहे, भाताचं जे बियाणं आहे ते एकत्र टाकलं जातं आणि मग ते लावण्या योग्य झाल्यानंतर त्याची लावणी करायची असते। भाताची काय होते? लावणी होते। डायरेक्ट बी लावलं जातं का? नाही, त्याची रोपं लावली जातात। सुरुवातीला तांदळाचं जे बी टाकलं जातं त्याच्यापासून भाताची रोपं तयार होतात आणि ही रोपं एका ठिकाणाहून काढून ते मजुरांच्या साहाय्याने किंवा मनुष्यबळाच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी लावलं जातं। त्याला काय म्हणतात? पुनरोपण पद्धती। गहू आहे का? गहू आपण एकदाच टाकतो, एकदा टाकला त्याला पाणी दिलं की तो मोठा होतो, मग त्याला
गव्हाच्या ओंब्या येतात, त्यामध्ये गहू भरला जातो, मग तो मशीनने काढला जातो. कॉफी हे पीक कसं आहे, तर कॉफीचे आपण पुनरोपण करतो का, तर नाही. रबराचं सुद्धा पुनरोपण करत नाही. फक्त भात या पिकाच्या लागवडीसाठीच आपल्याला पुनरोपण ही पद्धत वापरावी लागते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 भात. खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या शेतीचा महत्वाचा भाग आहे. मग इथे पर्याय दिलेले आहेत बांगडा, झिंगा, बोंबील आणि कोळंबी. मग आपल्याला माहिती पाहिजे की गोड्या पाण्यामध्ये कोणते मासे आढळतात आणि समुद्रामध्ये कोणते मासे आढळतात, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 कोळंबी. कोळंबी हे जे माशाचा प्रकार आहे, हा मासा गोड्या पाण्याच्या मत्स्यशेतीमध्ये महत्वाचा भाग आहे. हा प्रश्न रत्नागिरी पोलीस शिपाई 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग बांगडा कुठे असतो, तर बांगडा हा खाऱ्या पाण्यातील मासा आहे. झिंगा हा गोड्या पाण्यातही मिळतो, खाऱ्या पाण्यातही मिळतो. बोंबील गोड्या पाण्यातही मिळतो आणि खाऱ्या पाण्यातही मिळतो. पण कोळंबी हे जे आहे हे सुद्धा आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतं, खारे पाणी आणि गोडे पाणी. मग गोड्या पाण्यातील महत्वाचा मत्स्य व्यवसायामधील महत्वाचा घटक जो आहे तो आहे कोळंबी हा माशाचा प्रकार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 97. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे. इथं पर्याय दिलेले आहेत गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ. मग आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे बाजरी या पिकाचं जे बियाणं आहे त्याच्या महत्वाच्या जाती बघितल्या होत्या. श्रद्धा आहे, सबुरी, शांती, या काय आहेत बाजरी या पिकाच्या महत्वाच्या जाती आहेत. मग कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे, तर कल्याण सोना ही गहू या पिकाची, गहू हे जे पीक आहे, गहू हे धान्य आहे, या धान्याची महत्वाची जात आहे. मग आपण गहू या पिकाविषयी थोडक्यात माहिती बघूया. गहू हे पीक कधी घेतलं जातं, तर हिवाळ्यामध्ये घेतलं जातं. हिवाळ्यामध्ये गहू हे पीक घेतलं जातं. याला मध्यम पर्जन्य, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि थंड हवामान आवश्यक असते. गहू हे कसं आहे, रब्बी पीक आहे. कसलं पीक आहे गहू हे, रब्बी पीक आहे. हे पीक पठारी प्रदेशामध्ये सर्वत्र घेतलं जातं. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी हे पीक घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये तापी नदीचं खोरं आणि पूर्णा नदीचं खोरं या ठिकाणी सर्वात जास्त गहू हे पीक आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या ठिकाणी आहे, धुळे, जळगाव हा तापी नदीचा प्रदेश आहे किंवा तापी नदीचं खोरं आहे. आणि पूर्णा नदीचं खोरं, पूर्णा नदी यामध्ये आपल्याला बुलढाणा असेल, अकोला आणि वाशिम या भागामध्ये गहू या पिकाचं जास्त उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. मग गव्हाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत, कल्याण सोना आणि सोनालिका. कल्याण सोना व सोनालिका या काय आहेत, गहू या पिकाच्या जाती आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. माडी या भाषेतील शेतीला काय म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस भरती 2018 या वर्षी आणि इथं पर्याय दिलेले आहेत पोलम, शेती, करटी आणि मेट्टा. मग आपल्याला माहिती पाहिजे की माडिया ही जात आहे, माडिया यांची जी भाषा आहे यामध्ये शेतीला काय म्हटलं जातं. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे शब्द असतात आणि आपल्याला अशा प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तरच आपण द्यायचं, अन्यथा मार्क घालवायचा नाही.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलम. पोलम असं माडी या भाषेतील शेतीला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणती पिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात? हा प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. काजू, आंबा आणि सुपारी ही तीनही पिकं रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? हा प्रश्न राज्य पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती 2021 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गहू. गहू हे नगदी पीक नाही. कापूर, ऊस आणि हळद हे कसे पीक आहेत? हे नगदी पिकं आहेत आणि हे नगदी पीक नाही. मित्रांनो, लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे. तुमच्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि तुम्हाला पोलीस भरतीमध्ये हमखास यश मिळवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण या ठिकाणी प्रत्येक विषयांचे मागील वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे योग्य पद्धतीने स्पष्टीकरण घेत आहोत, जेणेकरून एका प्रश्नासोबत तुमचे कमीत कमी 3 ते 4 प्रश्न सुद्धा कव्हर होतात. पर्यायांसंदर्भात तुम्हाला नवनवीन माहिती मिळते. त्यामुळे आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.